सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिंदेगाव ग्रामपंचायतील सिद्धी समृद्धी पार्क या इमारतीमधील बाथरूममध्ये सांडपाणी ड्रेनेज लाईन नसल्यामुळे थेट स्थानिक नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिक त्रस्त झाले। सदर सांडपाणी हे दुर्गंधीयुक्त असून परिसरात लहान मुलांसह नागरिकांना या सांडपाण्याच्या वासामुळे त्रास होत आहे। या पाण्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक रहिवाशांनी वारंवार शिंदे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच बाजीराव जाधव यांना तक्रारी सुद्धा केल्या, परंतु कुठलीही उपाययोजना सदर ठिकाणी करण्यात आलेली नाहीये। संबंधित बिल्डिंगचे मालक सोपान शेलार योगेश शेलार यांनी सदर इमारतीमधील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी काढण्यात यावा, नाहीतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। भाग्यवान जाधव, ज्ञानेश्वर नागरे, कचरू बोराडे, सुनील पाटील, शीतल माळवे, पप्पू कुमावत, पंढरीनाथ जाचक, धिरोडे सर, रमेश पवार, रोशन बारगळ, लक्ष्मण कहाणे, कांताबाई जाधव, गुलाब वर्मा, प्रभाकर बोराडे, सुदर्शन आंबेकर, नवनाथ शेलार, रंगनाथ गोसावी, मंगल बोराडे आदींनी शिंदे गावचे सरपंच बाजीराव जाधव यांच्याकडे निवेदन दिले। सिद्धी समृद्धी फेज 2 मध्ये बांधकाम झाल्यापासून आहे ना 4 वर्ष आहे ना गटारच नव्हती, आम्हाला पाईपलाईन नव्हती। पहिली गोष्ट सोस खड्डा होता, सोस खड्डा भरून 4 वेळेस आम्ही भरपूर वेळेस आहे ना चॉकअप काढला, संडासच्या टाक्या पण भरपूर वेळेस खाली केलाय, पाईप पण टाकले आम्ही स्वतः खर्च करून। किती खर्च करायचा। आता आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो, ग्रामपंचायत मध्ये आम्हाला गटार आणि रस्ता आम्ही सांगितला त्यांनी आम्हाला 2 दिवसाचा वायदा दिला, 2 दिवसात ते आले नाही। आणि बिल्डर पण म्हणतोय माझ्या याला 8 वर्ष झाले। 8 वर्ष काय झाले नाही, बांधकामापासून घेणार आहे का 8 वर्ष? आम्ही 4 वर्षापासून हा रिपोर्ट दिलेला आहे, ही जिम्मेदारी योगेश शालरची आहे। यांनी पाईपलाईन व्यवस्थित करून द्या, गटर करून देणं ही आमची वैयक्तिक। मग हे आजूबाजूचे लोक कोणाबरोबर भांडताय? आमच्या बिल्डिंग बरोबर भांडताय। घरात पाणी जात आहे, त्यांचे पण पोर आहे, त्यांची काही चुकी नाहीये। ते बोलतात त्यांची जागा आहे, त्यांचे घर आहे, त्याच्यामुळे सर्वांनी एक काळजी घ्या, बोला। आम्ही ग्रामपंचायतीला नोटीस दिलेली आहे, पण ते 2 दिवसाचा वायदा दिला होता त्यांनी, आम्ही 2 दिवसामध्ये करतो म्हणून त्यांनी काही केलेलं नाही। त्याच्यामुळे आमचं पाणी सगळं बाहेर आलेलं आहे आणि ते समोरच्याला पण त्रास होतोय। तेवढे आमची गटरीची सोय करून द्या लवकर। आम्हाला पण आहे समोरच्याला पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला पहिले गटारी करून द्या पहिले। माझे नाव बोराडे मंगेश कचरू, मी शिंदे गावातील रहिवासी असून सिद्धी समृद्धी पार्क फेज 2 या बिल्डिंगचा आम्हाला सतत वारंवार 4 वर्षापासून त्रास आहे। या बिल्डिंगचे जे सांडपाणी ते आज आमच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे। घरामध्ये आज आमच्या लहान लहान लेकरं आहे, घरामध्ये डायरेक्ट घाण पाणी। तुम्ही ते व्हिडिओ काढून दाखवून द्या। आणि आज या बिल्डिंगचा 4 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिले, 4 टाइम मी स्वतः अर्ज केलाय। त्या माझ्या अर्जांना त्यांनी फेटाळून लावलेलं आहे, एकही अर्जाचा माझी काही शहानिशा झालेली नाही। आणि आज जे पाणी आमच्या घरामध्ये आलंय त्या पाण्यामुळे आमचे लहान लहान लेकरं आजारी पडतील। तेच पाणी बोरवेलला उतरतंय, तेच पाणी संडास बाथरूमचं पाणी लोक पिताय आणि त्याच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। तरी त्वरित माझी ग्रामपंचायतला शिंदे गावचे सरपंच यांना माझी विनंती आहे की त्वरित त्यांनी याच्यावर काहीतरी ऍक्शन करावी। शशांक ज्ञानेश्वर नागरे, राहणार सप्तशृंगी नगर, शिंदेगाव। या ठिकाणी सिद्धी समृद्धी पार्क फेज 2 या बिल्डिंगचे पाणी, ड्रेनेजचे सांडपाणी आमच्या कॉलनीतील माझे काही मित्रपरिवार व माझ्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण पाण्याचे लोट पसरलेले आहे। व ज्यांच्या घरात ते पाणी घुसले त्यांच्या घरात आज 3-3, 4-4 वर्षाचे लहान बाळ आहे। अशा पाण्यामुळे त्यांच्या घरातील आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आलेला आहे। बिल्डरला व सदर आमच्या ग्रामपंचायतला वारंवार या ठिकाणी विनंती करूनही आमची ग्रामपंचायत किंवा बिल्डर या प्रकरणात कुठलीही ॲक्शन घेत नाही। त्या संदर्भात प्रशासनाने यावर दखल घ्यावी। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।
नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3,000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.